2 लाख बालके कुपोषित असणे आणि महिला बाल कल्याण विभागात 20,414 पदे रिक्त असणे ही अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब आहे। महिला बाल विकास विभागातील रिक्त पदे किती दिवसात भरणार? मुंबई उपनगर किंवा शहरी भागातील कुपोषित बालकांसाठी काय उपाययोजना करणार? सन्मान्य सदस्य महोदयांनी या ठिकाणी कुपोषण आणि बालकांच्या आहार आणि त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण विषयाकडे सभागृहाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। खरं तर कुपोषित बालकांच्या याच्यामध्ये 2 प्रकार म्हणजे एक सॅम आणि मॅम, आणि साधारणपणे जी आकडेवारी या ठिकाणी सन्मान्य सदस्य महोदयांनी लक्षवेधीच्या त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडलेली आहे, ती आकडेवारी ही 2023च्या वेळेसची आहे। कुपोषणाचे प्रमाण हे मध्यम कुपोषित बालके जी आहेत ही 2023 मध्ये 2,12,223 बालके होती। यानंतर गेल्या 2 वर्षापासून साधारणपणे सॅम आणि मॅम म्हणजे कुपोषण आणि अतिकुपोषण हे कमी करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी विभागांनी आणि एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत जे काय आपण उपाययोजना केलेल्या आहेत त्यातून ही आकडेवारी 2025 मध्ये 1,51,643 इतकी झालेली आहे। म्हणजे साधारणपणे 2023च्या तुलनेमध्ये 2025 मध्ये 2.74% कुपोषणाची घट, बालकांच्या कुपोषणामध्ये घट ही त्या ठिकाणी झालेली आहे। आणि तीव्र कुपोषित बालकांमध्ये 2023ची संख्या ही 80,248 बालके होती, ती 2025 मध्ये 30,800 इतकी त्या ठिकाणी झालेली आहे। म्हणजे 1.3%, 1.3% त्याच्यामध्ये घट झालेली आहे। मुंबई उपनगरामध्ये सुद्धा मध्यम आणि तीव्र कुपोषण प्रमाण हे घटलेले आहे। तीव्र कुपोषित बालकांचे प्रमाण 2023 मध्ये 5,580 बालके होती, ती आता 2025 मध्ये 2,887 झालेली आहे। म्हणजे याच्यामध्ये सुद्धा 1.23%, 1.23% बालकांची त्या ठिकाणी घट झालेली आहे। साधारणपणे विभाग म्हणून किंवा एकात्मिक बाल विकास अंतर्गत सुद्धा आम्ही या ठिकाणी या संदर्भामध्ये गेल्या 2 वर्षापासून हे या विषयामध्येच त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून काम करत आहोत आणि पुढच्या या 1 ते 2 वर्षाच्या कालावधीमध्ये हे प्रमाण आपण 0.50%च्या खाली आणण्यासाठी त्या ठिकाणी विभाग म्हणून प्रयत्नशील आहोत। या व्यतिरिक्त जो सन्मान्य सदस्य महोदयांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला, खरं तर अंगणवाडी सेविका